नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा जी असते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जी आयोजित केली जाते महाराष्ट्र राज्यामध्ये आणि गोवा राज्य जे आहे तर त्याच्यासाठी तर त्याच्या संदर्भातली जी अपडेट आलेला आहे 23 जानेवारी 2025 रोजीचं, तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. 2025 रोजी जी महाराष्ट्र सेट होणार आहे तर ती 40व्या नंबरची सेट परीक्षा असणार आहे. तर ही जी OMR बेस्ड एक्झाम असते तर त्याची जी परीक्षेची डेट आहे तर ती चेंज झालेली आहे आणि ती जी नवीन डेट असणार आहे ती 15 जून 2025 असणार आहे. तर त्याच्या संदर्भात आलेलं आहे 23 जानेवारी 2025 रोजीचं अपडेट आहे. तर यापूर्वीचं 27/12/2024 रोजीचं प्रसिद्धीपत्रक जे आहे तर त्याच्यानुसार 314/2024 रद्द करण्यात येत असून या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळवण्यात येते की 40वी सेट परीक्षा पूर्वप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने OMR बेस्ड रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सबब जे आहे रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 40व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची. सेटसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला PhD साठी जे उमेदवार इच्छुक आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना मास्टर करायचं आहे तर त्यांना सेट एक्झाम पास करावी लागते तुम्हाला. तर याच्यासाठी जे आहे तर डिग्री झालेली असणं आवश्यक आहे. PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे तुमचं, आणि तरच तुम्हाला इथं सेट परीक्षेसाठी अर्ज करता येतो. महाराष्ट्र सेट जे असते ते वर्षातून एकदा होते आणि ही जी 2025 साठीची सेट परीक्षा असणार आहे तर ती असणार आहे 15 जून 2025 रोजी. तर इच्छुक उमेदवार जे असणार आहे तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा. जेव्हा अर्ज सुरू होतील तेव्हा तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. तुम्ही कुठल्या विषयामधनं स्पेशलाइज आहात त्या विषयाचा तुम्हाला पेपर जो असतो तो सिलेक्ट करायचा असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला महाराष्ट्र सेट ही परीक्षा द्यायची असते. तर तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा देण्यासाठी इच्छुक असाल तर जाहिरातीचा व्हिडिओ डिटेलमध्ये आल्याच्यानंतर मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणखी जाहिरात आलेली नाही आहे तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर त्याच्यासोबतच अभ्यासक्रमाचा जर व्हिडिओ हवा असेल किंवा जुने प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.